मित्रांनो, पीएम किसान योजनेचे 16 हप्ते जे आहेत ते आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जो आहे मित्रांनो, तो इथे 28 फेब्रुवारी 2024 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथे डीबीटी मार्फत जमा करण्यात आलेला आहे। आता जर तुम्हाला 17वा हप्ता मित्रांनो मिळवायचा असेल तर त्यासाठी तुमची ई-केवायसी असणं इथे गरजेचं आहे। आणि जर तुमची ई-केवायसी नसेल मित्रांनो तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जो आहे तो इथे दिला जाणार नाहीये। लक्षात ठेवा, जर तुमची ई-केवायसी झालेली असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जो आहे तो इथे दिला जाणार आहे। 17वा हप्ता कधी दिला जाणार आहे या संदर्भात कोणतीही तारीख घोषित न केल्यामुळे अफवांवरती लक्ष ठेवू नका। केंद्र शासनामार्फत जेव्हा तारीख जाहीर करण्यात येईल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मार्फत त्याची सविस्तर माहिती जी आहे ती तुम्हाला दिली जाईल। चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात की पीएम किसान अकाउंटला तुमची ई-केवायसी झालेली आहे की नाही हे आपण कशा प्रकारे इथे चेक करू शकतो। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पोर्टलवरती इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता फार्मर्स कॉर्नर हा जो पर्याय आहे, या पर्यायामध्ये इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर ई-केवायसी करायचं असेल तर हा ई-केवायसी पर्याय आहे, हा तुम्हाला निवडायचा आहे। आता आपण चेक करतोय की आपली ई-केवायसी झालेली आहे की नाही, तर त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता नो युअर स्टेटस हा जो पर्याय आहे यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता नो युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला स्टेटस जाणून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असणं इथे अतिशय आवश्यक आहे। तुमच्याजवळ जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल मित्रांनो तर इथे नो युअर रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सर्च बाय मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील। तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो इथे दोन पर्यायाने शोधायचा आहे। एकतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता किंवा तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो इथे जाणून घेऊ शकता। तर इथे मी ऑलरेडी माझा रजिस्ट्रेशन नंबर घेतलेला आहे, त्यामुळे आता बॅक करतोय। त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला खाली यायचं आहे, नो युअर स्टेटस मध्ये परत एकदा जायचं आहे आपल्याला। तर मित्रांनो नो युअर स्टेटस मध्ये आल्यानंतर इथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर इथे भरून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो तुमचा MH पासून सुरुवात झालेला असला पाहिजे। तर मी आता इथे माझा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर इथे भरून घेतोय। रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो भरून झाल्यानंतर ह्या बॉक्समध्ये जो कॅप्चा दिलेला आहे तो त्याच्याच बाजूच्या बॉक्समध्ये इथे कॅप्चा सेम भरून घ्यायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर जो असेल मित्रांनो त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP भरून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमची सुरुवातीला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, डेट ऑफ रजिस्ट्रेशन, नेम ऑफ फार्मर, अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। त्यानंतर इलिजिबिलिटी स्टेटस मध्ये तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, इथे थोडं झूम करून तुम्हाला दाखवतोय मित्रांनो। अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। इथे इलिजिबिलिटी स्टेटस मध्ये लँड सीडिंग समोर इथे यस असं ऑप्शन किंवा असा जो रिमार्क आहे तो इथे असणं आवश्यक आहे। त्यानंतर ई-केवायसी स्टेटस मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, इथे माझा ई-केवायसी स्टेटस आपल्याला यस दिसतोय। जर तुमची ई-केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला नो पाहायला भेटून जाईल। तर आता ई-केवायसी स्टेटस आपला यस आहे, सोबतच आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस तो सुद्धा इथे यस आहे। या तिन्ही बाबी यस असल्यामुळे पीएम किसान योजनेचा पुढील येणारा 17वा हप्ता जो आहे मित्रांनो तो इथे पात्र लाभार्थी शेतकऱ्याला भेटणार आहे। तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचा इलिजिबिलिटी स्टेटस जो आहे त्यासमोर तुमचं लँड सीडिंग यस असणं गरजेचं आहे, ई-केवायसी स्टेटस यस असणं गरजेचं आहे, सोबतच आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस सुद्धा इथे यस असणं गरजेचं आहे। या तिन्ही बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसमोर जर नो आलं तर मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा येणारा हप्ता जो आहे तो इथे भेटणार नाहीये। तर आशा करतोय व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।